त्या दिवशी ना मी माझी नित्यनियमाची जी पूजा आहे, जी प्रार्थना आहे, ती प्रार्थना करत होती आणि ती प्रार्थना करता करताच ना अचानक माझे डोळे पाणावले. त्या डोळ्यांमध्ये ना पाणी आलं आणि ते का आलं, कसं आलं हे मला कळलंच नाही. म्हणजे माझ्या अगदी नकळत ते पाणी माझ्या डोळ्यामध्ये आलेलं होतं आणि असं बरेचदा होतं. अशा बऱ्याच गोष्टी असतात ना जिथे म्हणजे नकळतच ती गोष्ट होऊन जाते. तर माझ्यासोबत असं होते, तुमच्यासोबत होते का? पहा, आपण ना तुम्ही अनुभवलं असेल मैत्रिणींनो हे, आपण ना कधी-कधी खूप इमोशनल होऊन जातो. म्हणजे अगदी ती गोष्ट ना आपण स्वतःशी रिलेट करायला लागतो. कधी-कधी ना एखाद्या दिवशी आपण खूप खुश असतो, खूप आनंदी असतो आणि एखाद्या दिवशी ना आपली इतकी चिडचिड होत असते, इतका त्रागा आपला सुरू असते आणि मग ती चिडचिड जो काही आपल्याला होणारा त्रास आहे, तो ना सगळा त्रास आपण आपल्या घरच्या लोकांवर काढत असतो. हे आपण मुद्दाम करत नसतो, पण ते अचानकच होतं, आपोआपच ते होतं. ते तुम्ही काही जाणून-बुजून करत नाही, तर ते होतं. असं बरेचदा होतं. आता हे का होतं? कधी तुम्ही याचा विचार केलाय का? कधी स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या आरोग्याचा विचार केलाय का? आणि हे जनरली स्त्रियांमध्ये होतं आणि एका विशिष्ट टप्प्यामध्ये म्हणजे एका विशिष्ट वयामध्ये आल्यावर ह्या गोष्टी आपल्याला सुरू होऊन जातात. कधी-कधी ना आपल्याला आठवतच नाही. आपण एखादी गोष्ट करायला जातो आणि नेमकं तेच विसरून जातो, की अरे मी काय करायला इथे आली होती? मला काय हवं होतं? कधी-कधी ना एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असते, पण त्या व्यक्तीचं नावच आपल्याला क्लिकच होत नाही, आठवतच नाही. असं होतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये होत असतात, पण एका विशिष्ट वयानंतर. आपण 35च्या पुढे जसे-जसे जातो ना, तसं-तसं हळू-हळू, हळू-हळू ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. अगदी नकळत घडत असतात आणि आपण त्याकडे लक्षसुद्धा देत नाही आणि घरचे सुद्धा म्हणायला लागतात, "काय ही सतत चिडचिड करत राहते? हिचं तर काही समजतच नाही. आत्ता तर ही चांगली होती. आत्ताच हिला काय झालं? काल तर ही चांगली खुश होती आणि आज हिचं सकाळपासून काय चिडचिड, चिडचिड लावलेली आहे?" घरातली लोकं पण आपल्याला समजून घेत नाही. त्यांना पण कळत नाही की ही अशी का करते आणि आपल्याला स्वतःला पण कळत नाही की आपण असं का करतोय. तर असं होते का? एक अनामिक भीती आपल्या मनामध्ये कधी-कधी निर्माण होते आणि ती भीती ना जवळपास आपले जे जवळचे लोकं आहे, आपली मुलं-बाळं, आपले आई-वडील, जी आपल्या जवळची लोकं आहेत, त्यांच्या बाबतीत ना एक अनामिक भीती आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजे आपलं जर मूल बाहेर असेल, आपला नवरा बाहेर असेल, तर तो माहीत नाही त्याविषयी अचानक मनामध्ये काहीतरी विचार येऊन जातात आणि मग तो व्यक्ती घरी येईपर्यंत आपल्याला हुरहुर, हुरहुर लागलेली असते. हे असं होतं आणि यामागे कारण आहे तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल. तुमच्या शरीरात होणारे हार्मोन्स इम्बॅलन्स किंवा हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि हे सगळं 35च्या पुढे सुरू व्हायला लागते. तर हा जो पिरियड आहे ना, आपल्या 35चा 40च्या पुढचा जो पिरियड आहे ना, हा हा म्हणजे खूप संवेदनशील पिरियड आहे. आपण ना या पिरियडमध्ये खूप भावूक झालेलो असतो आणि यावेळी ना आपल्याला गरज असते समजून घेण्याची. तर ना आपल्या शरीरामध्ये जे इस्ट्रोजन नावाचं हार्मोन्स असते, त्या हार्मोन्सची पातळी 35च्या पुढे हळू-हळू, हळू कमी होत चाललेली असते. आपण 40 पर्यंत ना आपल्या शरीरात होणारे म्हणजे 40 पर्यंत आपलं शरीर बऱ्याच गोष्टी सहन करू शकतं. पण 40 नंतर या आपले स्नायूचे दुखणे, हाडाचे दुखणे, केस पांढरे होणे, सुरकुत्या पडणे, अशा बऱ्याच गोष्टी, वजन वाढणे, अशा बऱ्याच गोष्टी ना व्हायला सुरुवात होते. ती त्याची सुरुवात ना अगदी नकळत होते. आपल्याला माहीत सुद्धा पडत नाही. आणि मग कधी-कधी एखाद वेळी जर आपण स्वतःकडे पाहिलं ना, "अरे बापरे! माझं वजन किती वाढलंय? माझा पोटाचा घेर किती वाढलेला आहे?" अशा गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात आणि हे सगळं घडत राहते त्या इस्ट्रोजन हार्मोन्सची जी पातळी आपल्या शरीरामध्ये कमी-कमी होत चाललेली असते त्याच्यामुळे. तो एक पिरियड असतो. आपण मेनोपॉजच्या म्हणजे त्या प्रोसेसमध्ये आपण एंटर करत असतो. असा तो पिरियड असतो. तर यावेळी ना आपल्याला भावनिक आधाराची खूप गरज असते आणि आपल्याला सतत वाटत असते, की घरचे लोकं मला समजूनच घेत नाहीये. मला काय होतंय
हे त्यांना कळतच नाही आहे. आणि त्यात घरच्यांचे दोष आहेत, त्यांना पण कळत नसते की नेमकं काय होत आहे. पण त्यांनी सुद्धा ना या गोष्टीचा विचार करावा की ही अशी का करते, आजपर्यंत तर ही अशी करत नव्हती, आता ही अचानक अशी का वागायला लागली, इतकी चिडचिड का करायला लागली. तर त्यांनी सुद्धा ना या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे आणि आपल्या घरातल्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे, तिच्यामध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांना समजून घेतलं पाहिजे. कारण ना तिला यावेळी खूप गरज असते भावनिक आधाराची, मानसिक आधाराची. आणि तिला असं वाटायला लागलं असते की ती आता खूप एकटी पडलेली आहे, कोणीच तिला समजून घेत नाहीये, कोणी तिच्याकडे लक्ष देत नाहीये, सगळे तिला इग्नोर करतात आहे, अशी भावना मनामध्ये निर्माण व्हायला लागलेली असते. आता हा पिरियड ना जेवढा त्या स्त्रीसाठी महत्त्वाचा आहे, तेवढाच हा त्या घरातल्या पुरुषांसाठी देखील महत्त्वाचा आहे. पुरुषांची सुद्धा तेवढीच महत्त्वाची भूमिका या पिरियडमध्ये असू शकते. तर आता तुम्ही म्हणाल की आमच्या आईला, आजीला त्या काही या गोष्टीमधनं गेल्याच नाही का? त्यांना हे प्रॉब्लेम झालेच नाही का? तुम्हाला आत्ताच्या स्त्रियांना हे सगळं होत आहे का? तर असं नाही आहे. तेव्हा सुद्धा त्यांना हे प्रॉब्लेम होते. प्रत्येक स्त्रीनं या फेजमधून जात असते. पण तो काळ कसा होता? त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यावेळी कुठे स्त्रियांकडे इतकं लक्ष दिलं जात होतं. आता सुद्धा स्त्रियांना एवढं समजून घेतल्या जात नाही, तर तो तर किती आधीचा काळ होता. तो काळ तर स्त्रियांसाठी म्हणजे तिला तर फक्त म्हणजे काय, कामं करणे, तिच्या भावनांचा, तिच्या मनाचा विचार तेव्हा देखील केला जात नव्हता. आता तरी बऱ्याच प्रमाणात म्हणजे बरेच लोक जागरूक झालेले आहे. पण तो काळ वेगळा होता, म्हणून त्या स्त्रियांना ना कधी व्यक्त होता आलं नाही. आणि ते एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात भरपूर स्त्रिया पण राहायच्या, तर त्या आपल्या एकमेकींशी बोलून आपला संवाद साधत होत्या, आपलं जे काही आहे प्रॉब्लेम शेअर करत होत्या. पण आता घरामध्ये मोजकेच लोक राहतात, त्या स्त्रीला बोलायला कुठे जागा राहत नाही, घरातले तिला समजून घेत नसतात. तर अशा वेळी ना तिच्या मनामध्ये एकटेपणाची भावना निर्माण होत असते. ही जी गोष्ट आहे ही घरातल्या पुरुषांसाठी, घरातल्या मुलं मुली जे काही आहे त्यांनी सुद्धा समजून घेणं तेवढीच गरजेची असते. तर हे सगळं घडत असते आपल्या शरीरात होणाऱ्या बदलामुळे, हार्मोन्सच्या बदलामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर मग आता यावर उपाय काय? हे सगळं तर होतच राहणार आहे. तर यावर उपाय म्हणजे ना आता स्वतःकडे थोडं लक्ष द्या, स्वतःचा थोडा विचार करा, पौष्टिक अन्न खा, स्वतःला व्यायामासाठी वेळ द्या, प्राणायाम करा, त्याच्यात ज्यातनं तुम्ही म्हणजे स्ट्रेस फ्री होऊ शकाल, म्हणजे ज्यातनं तुम्हाला आनंद मिळू शकेल अशा गोष्टी करा की तुम्हाला या गोष्टीचा विसर पडेल आणि तुम्हाला ती गोष्ट करताना छान वाटेल, तुम्ही अगदी आनंदी राहाल अशा गोष्टी करा. स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःतल्या होणाऱ्या बदलांना समजून घ्या, स्वतःची काळजी घ्या. तर असं जर आपण केलं तर नक्कीच आपण या सुद्धा म्हणजे या जो येणारा टप्पा आहे, जो फेज आहे, यातनं आपण व्यवस्थित बाहेर पडू शकू. स्वतःसाठी थोडा का वेळ द्या, थोडा का होईना पण वेळ द्या आणि स्वतःला समजून घ्या. पहा तुम्हाला पटतंय का? पटत असेल किंवा तुमच्यासोबत आता हे घडतंय का, असं तुम्ही अनुभवताय का? जे मी सांगितलं तुम्हाला म्हणजे विसर पडायला लागलाय का, केस पांढरे व्हायला लागलेले आहे का, चिडचिड होते, ह्या गोष्टी तुमच्यासोबत होत आहे का? जर असं होत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. मी तुमच्या अभिप्रायाची नेहमीच वाट पाहत असते. तर धन्यवाद.